नमस्कार, मी मनोहर पवार. आपण आलोत आंबोली घाटामध्ये. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं उद्या गोवा येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्यानिमित्तानं आपण सांगली जिल्ह्यातील टीम घेऊन या ठिकाणी खास करून उपस्थित झालेले आहेत. आज आपण सायंकाळी 6 ते 7 वाजता गोवा येथे पोहोचणार आहोत. उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर सावंत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. गोवा राज्यातील अनेक मंत्री व महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे. सांगली जिल्ह्यातील मोठी टीम घेऊन आपण या ठिकाणी या अधिवेशनासाठी जातो आहेत. आमच्या समवेत या ठिकाणी जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत माननीय प्रकाश कर्णीकर, सांगलीचे आमचे सांगली बुलेटिनचे संपादक आहेत माननीय बाळासाहेब मलमे, यांच्यासह आमचे सर्व पत्रकार या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. 4 ते 5 गाड्या घेऊन आपण या अधिवेशनासाठी खास करून जातो आहेत. आत्ताच नुकतंच आपण खास जेवण्यासाठी या आंबोली घाटामध्ये आपण थांबलेलो आहेत. एक निसर्गरम्य परिसरामध्ये एक वेगळं लुक या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण 5 मिनिट थांबून आपण अधिवेशन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी संपन्न होणार आहे हे आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण सांगणार आहोत. पत्रकारिता करत असताना सुद्धा पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणींना सामोरे जाताना अनेक वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्या अडचणीवरती मात करण्यासाठी हे दरवर्षी या ठिकाणी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. त्यामध्ये पत्रकारांच्या 4 व्हीलर गाड्यासाठी टोल माफ झाले पाहिजे. महाराष्ट्र व इतर देशातील सरकारांच्याकडून पत्रकारांना या ठिकाणी पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे. पत्रकारांना घरकुल मिळालं पाहिजे. त्यानंतर पत्रकारांना वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या ठिकाणी त्या योजना मिळाल्या पाहिजे. पत्रकारचं एक वेगळं महामंडळ या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये स्थापन झालं पाहिजे. यासाठीच हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये वेगवेगळे चर्चा आणि वेगवेगळे तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी येणार आहेत. माझ्या समवेत त्या ठिकाणी करगणी साहेब उपस्थित, त्यांना आपण विचारूया अधिवेशनाची कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे. अधिवेशनाची अत्यंत जे तयारी झालेली आहे त्या ठिकाणी गोव्याच्या, खास करून अधिवेशनाला गोव्याचे मुख्यमंत्री सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील बरेच जे मंत्रिमंडळामधले वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आमच्या संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील दिग्गज मंडळी, आमचे खास मित्र बाळासाहेब मलमे या अधिवेशनाला सांगलीहून येत आहेत. त्यानंतर आमच्या जत तालुक्यातील सुद्धा टीम भरपूर. त्यानंतर एकंदरीत त्या अधिवेशनाची जे तयारी दिसून येते. गेली 4 दिवस तुम्ही तयारी करतायत जत तालुक्याची, कशी तयारी झाली? तयारी अत्यंत जबरदस्तीनं, त्यानंतर सगळ्याच सहकार्याच्या माध्यमातून तयारी जोरदार झालेली आहे. त्यानंतर या अधिवेशनासाठी खास आपण रस्त्यात येताना जेवणाचा स्वाद घेतला. त्यानंतर आज हे आता आंबोलीमध्ये तुम्ही चहावरती ताव मारलेला आहे. चहावर ताव, खऱ्या अर्थानं या इकडं पावसाळ्यात येण्यासारखं खरं तर या ठिकाण आहे. इथलं आंबोलीचा जो धबधबा आहे विशेष करून या ठिकाणी पाण्यासारखं खास आहे, पण तो आता सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे या आपण धबधब्याचा सध्या काय पत्रकारांच्या काय समस्या घेऊन तुम्ही निघालाय अधिवेशनासाठी? काय समस्या आहेत पत्रकारांच्या? अनेक अडचणी, अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ह्या प्रलंबित आहेत. आमचे जे राज्याध्यक्ष आहेत माने साहेब, त्या माने साहेबांनी या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा जो प्रयत्न करत आहे सध्या, हे 3रं अधिवेशन आहे गोव्याला. या अधिवेशनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि देश लेवलची संघटना असल्यामुळे देश लेवल माध्यमातून विविध समस्या, डिजिटल मीडिया एकत्र आलेला आहे. डिजिटल मीडिया एकत्र आलेला आहे. यामध्ये या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कसा काळ बदलत आहे त्यानुसार आपण डिजिटलमध्ये रूपांतर झालेलो आहोत. त्यामध्ये विविध प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाची गरज आहे. उद्या सोमवारी या ठिकाणी सकाळी 9 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होते. दिवसभर वेगवेगळे चर्चासत्र आहेत. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पत्रकारिता इथून पुढच्या काळामध्ये जाणार आहे. त्यामुळे जर आता बघितलं तर AI तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा डिजिटल मीडिया पत्रकारिता कशा पद्धतीने केली पाहिजे यावरती सुद्धा चर्चासत्र त्या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत डिजिटल मीडियाचं भवितव्य यापुढे कसं असणार आहे, काय वाटते तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं काळ बदललेला आहे आणि त्या काळानुसार जे AI सध्या तंत्रज्ञान आलेलं आहे, AI तंत्रज्ञान सुद्धा ऊसाची शेती सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने केली जाते. या पद्धतीनं बारामतीला त्याचं जे AIचं सेंटर तिथं सुरुवात झालेली आहे.
आणि या डिजिटलच्या माध्यमातून जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ते सगळ्यांनी आत्मसात करून पत्रकारितेमध्ये नव्याने संधी जे आहेत त्या संधीचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल ह्यासाठी तिथं विशेष करून प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणा माध्यमातून नवीन जे वार्ताहर किंवा जे पत्रकार होत आहेत त्यांना कशा पद्धतीने या तंत्रज्ञान वापरून पत्रकारिता करायचा आहे या माध्यमातून आपल्याला समजून येईल आणि या काळानुसार असं बदल व्हायला पाहिजे त्यासाठी जी आपली संघटनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आपण आता एक वेगळी महाचर्चा आपण आंबोलीच्या घाटामध्ये घेतोय. तर पत्रकारांच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. पत्रकारांना अगदी तुरळक मानधन दिलं जातं. त्यानंतर पत्रकारांना जे आपण फोर गाड्या त्यांना टोल माफी झाली पाहिजे, शासनाकडून त्यांना मानधन मिळालं पाहिजे जसं कलाकारांना मानधन मिळते. पत्रकार हा सुद्धा एक कलाकारच आहे, समाजाला दिशा देण्याचं गेली अनेक वर्षे काम करतोय. अगदी बाळशास्त्री जांभेकर पासून ही पत्रकारितेला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आता जर बघितलं तर शासनाचं मानधन सुद्धा या पत्रकारांना मिळालं पाहिजे, शासकीय घरं मिळालं पाहिजे, त्यानंतर पत्रकार भवन झालं पाहिजे. यावरती सुद्धा त्या ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार चर्चा होणार आहे. पूर्ण दिवसभर गोवा येथील पणजी येथील कला अकादमीच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी हे चर्चासत्र आणि अधिवेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे. एकंदरीत देशभरातील पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं अत्यंत माने साहेबांनी जे राज्याध्यक्ष आहेत संघटनेचे माने साहेबांनी अगदी अत्यंत नियोजनबद्ध याचं अखिल भारतीय अध्यक्ष अखिल भारत ते नियोजन केलेलं आहे त्यांनी. खास करून गोव्याला घेतलं तर सगळ्यांना सेंटर होईल, एक ठिकाण होईल आणि त्या निमित्तानं सगळे एकत्र येतील आणि त्या निमित्तानं पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासोबतच नवीन होणाऱ्या ज्या बदल आहेत या बदलाच्या कशा पद्धतीने बदल होत आहेत, कशा पद्धतीने बदललं पाहिजे या माध्यमातून हे सांगितलं जाणार आहे. त्यानंतर उद्याचं जे प्रशिक्षण आहे दिवसभराचं अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना खास विनंती आहे माझी की या माध्यमातून समोर यावं आणि या प्रशिक्षणाला लाभ यावा प्रयत्नानं आणि जे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समाजापुढं चांगलं काम करण्यासाठी खाली उतरलं पाहिजे अशा प्रकारची एक अपेक्षा आहे. एकंदरीत बघितलं तर अनेक जे तरुण पत्रकार आहेत किंवा तरुण युवती पत्रकार आहेत, काही तुरळक लोक या पत्रकारितेकडे येताना दिसत आहेत. मात्र तुम्हाला असं वाटतंय काय प्रत्येक नवीन माणसाने सुद्धा या पत्रकारितेमध्ये आलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? खऱ्या अर्थानं नवीन युवकांनी या ठिकाणी इकडे येणं वळणं गरजेचं पण आहे. पण त्या माध्यमातून जे मानधन मिळतं अल्पशा मानधन मिळतंय, तुरळक मानधन मिळतंय, तुरळक अत्यंत कमी मानधन मिळतंय. या कमी मानधनावर सुद्धा काम करणारे जे काही पहिल्यापासून जे इच्छुक आहेत किंवा ते काम करण्यासाठी तयार आहेत अशा पत्रकार ते काम करतच आहेत. यासोबत नवीन युवकांना सुद्धा संधी आहे एक प्रकारची. पत्रकार क्षेत्रात उतरायला काही हरकत नाही, अत्यंत चांगल्या पद्धतीने करिअर सुद्धा करता येते. पण चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुम्हाला 100% तुमचं योगदान हे द्यावं लागणार आहे. तर काही ठिकाणी पत्रकार हे तुम्हाला सिद्ध करता येईल. माझं नेहमी एक वाक्य असते की झाडं उपसायच्या कामाला कोथमीर उपसायचा पगार दिला जातो. त्यामुळे असं तुरळक मानधनामध्ये सुद्धा ताटमानेनं या संपूर्ण भारतामध्ये पत्रकारिता सुरू आहे. त्यामुळं आज तिसरं अधिवेशन अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत माननीय राजा माने आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय सतीश भाऊ सावंत यांच्या उपस्थितीमध्ये एक जोरदार अधिवेशन उद्या गोवा येथील पणजी येथे होत आहे. त्या अधिवेशनासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्याची टीम आपण घेऊन या ठिकाणी जात आहोत. आता अगदी आपण चहा पिण्यासाठी आंबोलीच्या घाटामध्ये थांबलेलो आहेत. जर बघितलं तर आता आंबोलीचा बाजूला इथं घाट दिसतोय, पण एक टिपूस देखील पाणी सध्या नाही आहे कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी येते. आपण आणखीन काही ट्रिप आपण पत्रकारांची आंबोली घाटासाठी करणारच आहोत आणि आता आपण गोव्याकडे आपण प्रयाण या ठिकाणी करतोय आणि आज या ठिकाणी इथं वेगळी चर्चा घेऊन आपण हे चर्चासत्र या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. माझ्या समवेत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत, सांगली बुलेटिनचे संपादक माननीय बाळासाहेब मलमे, आमचे माडगावचे पत्रकार आहेत गोविंद निकम, माझ्या ठिकाणी या ठिकाणी विठ्ठल हेगडे साहेब आहेत 7 स्टार न्यूजचे, बिग मराठी टीव्हीचे संपादक आहेत माननीय प्रकाश कर्णीकर साहेब, आमचे संधी साहेब आहेत संघर्ष न्यूजचे. आणखीन बऱ्याच गाड्या आमच्या सांगली जिल्ह्यातून पाठीमागे थांबलेल्या आहेत. त्यामुळं आज रविवारी आहे, त्यामुळं जर बघितलं तर आपण प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे अगदी मुंगीच्या पावलानं आपण गोव्याकडे या ठिकाणी प्रयाण करतोय आणि बाकीची माहिती आपण रात्री 9 वाजता कशा पद्धतीनं आहे ते आपण देणारच आहेत. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube and never miss another update.